हाय फ्रेंड्स, आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत, जो सगळ्या पालकांच्या खूप जवळचा आहे. बघा, आपण सगळेच गुंतवणूक करतो. परंतु आपण कधी हा विचार केलाय का, की आपण गुंतवणूक करताना एखादा फायनान्शियल गोल समोर ठेवून गुंतवणूक केली आहे? आज मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अचूक प्लॅनिंग करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे बघा, नक्की गुंतवणुकीचा उद्देश काय आहे? मग ते मुलांचे हायर एज्युकेशन असो, त्यांची लग्न असो किंवा आपली स्वतःची रिटायरमेंट असो. आपण काय करतो? फक्त पैसा इन्व्हेस्ट करतो. पण खरं सांगू का? गुंतवणूक ही फक्त दर महिन्याला किती करायची यावर नाही, तर एका निश्चित फायनान्शियल गोलसाठी करायची. हे आपलं उद्देश असलं पाहिजे. आता बरेचसे इन्व्हेस्टर्स जेव्हा माझ्याकडं इन्व्हेस्टमेंट करायला येतात, तेव्हा मी एक त्यांना प्रश्न हमखास विचारतो. जसं की तुमच्या मुलाच्या हायर एज्युकेशनसाठी तुम्हाला किती खर्च होईल असं वाटतंय? तर ते एक रँडम फिगर सांगतात, की सर 15 लाख किंवा 20 लाख किंवा 25 लाख रुपये होतील. परंतु बऱ्याच वेळा हा अंदाज पुष्कळदा चुकलेला असतो. ह्याचं कारण असं, की आपल्याला एका महत्त्वाच्या वास्तवाचा सामना करावा लागणार आहे आणि तो म्हणजे एज्युकेशन इन्फ्लेशन. आपण केवळ आजचा खर्च बघतो, पण एज्युकेशन इन्फ्लेशनमुळे भविष्यातील खरा खर्च तुमच्या अंदाजापेक्षा खूप जास्त असतो. हे गणित समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणूनच मी नेहमी म्हणतो, अंदाजावर नाही तर गणितावर विश्वास ठेवा. आणि तुमचं हे काम सोपं करण्यासाठी आम्ही सादर करत आहोत ॲडव्हान्स चाइल्ड एज्युकेशन प्लॅनिंग कॅल्क्युलेटर. हे टूल तुम्हाला देईल भविष्यातील शिक्षणाचा अचूक खर्च आणि आजपासून आवश्यक गुंतवणुकीचा स्पष्ट मार्ग. आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल, की हे कॅल्क्युलेटर नेमकं काम कसं करतं? तर हे कॅल्क्युलेटर इन्फ्लेशन, इन्व्हेस्टमेंट रिटर्न, गोल पिरियड सारख्या महत्त्वाच्या फायनान्शियल पॅरामीटर्सचा विचार करून तुम्हाला मंथली, इयरली किंवा वन टाईम इन्व्हेस्टमेंट किती केली पाहिजे, हे अगदी अचूक सांगते. यातील सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे तुमचे प्लॅनिंग तुमच्या गरजेनुसार तुम्ही करू शकता. कारण ह्या कॅल्क्युलेटरमध्ये 2 भाग केलेले आहेत. पहिला भाग म्हणजे क्विक एस्टिमेट. जर तुम्ही ह्या पर्टिक्युलर गोलसाठी पहिल्यांदाच गुंतवणूक करत असाल, तर तुम्ही क्विक एस्टिमेट कॅल्क्युलेटर वापरलं पाहिजे. आणि दुसरा भाग जो आहे, तो आहे डिटेल प्लॅन. जर तुम्ही ह्या गोलसाठी अगोदर काही इन्व्हेस्टमेंट केली असेल, तर तुम्ही डिटेल प्लॅन ह्या कॅल्क्युलेटरचा वापर केला पाहिजे. आता भाग 1 म्हणजे क्विक एस्टिमेट. जर तुम्ही ह्या गोलसाठी अजून कोणतीही गुंतवणूक सुरू केली नसेल, तर तुम्ही क्विक एस्टिमेट कॅल्क्युलेटर वापरलं पाहिजे. इथे तुम्ही फक्त काही सेकंदात आवश्यक गुंतवणुकीचा अचूक अंदाज बांधू शकता. पण जर तुमची आधीपासूनच काही तयारी असेल, तर तुम्हाला भाग नंबर 2 म्हणजे डिटेल प्लॅन हा वापरावा लागेल. जर तुम्ही आधीपासून काही गुंतवणूक ह्या गोलसाठी करत असाल, तर इथे तुम्हाला चालू गुंतवणुकीचा विचार करून उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यासाठी आणखी किती गुंतवणूक करावी लागेल, हे अचूकपणे हे कॅल्क्युलेटर तुम्हाला काढून देईल. तुमच्याकडे आधीच असलेली एस-आय-पी, एफ-डी किंवा पी-पी-एफ नंतर तुम्हाला अधिक किती रक्कम कमी पडेल, म्हणजेच आपण ज्याला गॅप म्हणतो, हे कॅल्क्युलेटर अगदी अचूकपणे काढून देईल. तर मग वाट कसली बघताय? चला, आपण क्विक एस्टिमेट ह्या कॅल्क्युलेटरमधून आपल्याला नक्की किती इन्व्हेस्टमेंट करावी लागेल, ते कॅल्क्युलेट करून बघूया. चला तर मग सुरू करूया लाईव्ह कॅल्क्युलेटर डेमो. आता आपण हे कॅल्क्युलेटर बघूया. पहिल्यांदी हा जो व्हिडिओ बनवत आहोत, तो क्विक एस्टिमेट याच्यासाठी आपण बनवत आहोत. हे जे कॅल्क्युलेटर आहे, हे नुसतं एज्युकेशनल गोलसाठी नाही, तर तुमच्या कुठल्याही गोलसाठी, रिटायरमेंट गोल सोडून हे वापरू शकता. सगळ्यात सुरुवातीला क्लायंट इन्फॉर्मेशन आपण इथे भरतो, की क्लायंटचं नाव आणि हा गोल काय आहे. आपल्याला इथे कन्सिडर केलं आहे एज्युकेशन गोल. सपोज आपण क्लायंटचं वय 3 वर्ष असं पकडलं,
तर हायर एज्युकेशनचे जे वय आहे ते 18 वर्ष असेल, त्याच्यामुळे गोलचं एज हे कायम 18 वर्ष आपण पकडतो. त्यानुसार आपल्याला गुंतवणूक करायसाठी 15 वर्ष आपल्याकडं अजून शिल्लक आहेत. करंट गोलची कॉस्ट म्हणजे जर आपल्या मुलाला आत्ता जर हायर एज्युकेशन करायचं झालं तर त्याची गोल कॉस्ट किती असेल, ती म्हणजे करंट गोल कॉस्ट. आणि नंतर जे आहे ते एक्सपेक्टेड इन्फ्लेशन म्हणजे सध्याचा इन्फ्लेशनचा दर. त्यानुसार पुढच्या 15 वर्षामध्ये 12 लाखाचे 33 लाख ही फ्युचर कॉस्ट होणार आहे. आणि आपण जी काही गुंतवणूक करू त्याच्यात आपण ॲज्युम करू की आपल्याला 12% रिटर्न मिळतील. आता हा सगळा डेटा जर आपण या कॅल्क्युलेटरला दिला आणि जर आपण कॅल्क्युलेटरला कॅल्क्युलेट SIP रिक्वायर्ड जर म्हणलं तर अशी गोल समरी तुमच्यासमोर येईल. तर गोल समरीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा इयर्स रिमेनिंग म्हणजे किती वर्ष आपल्याला अजून शिल्लक आहेत, तर ते आहेत 15 वर्ष. म्हणजे आपल्याकडं इन्व्हेस्टमेंट हॉरायझन आपला 15 वर्ष असणार आहे. एक्सपेक्टेड इन्फ्लेशन 7% आहे आणि त्यानुसार आपल्या गोलची फ्युचर कॉस्ट होणार आहे 33 लाख. 12 लाखावरून 33 लाख. आपण या गोलसाठी कुठल्याही प्रकारची आधी गुंतवणूक केली नसल्यामुळं आपल्याला ह्या गोलची फ्युचर कॉस्टच ती आपल्याला फुलफिल करायची आहे. म्हणजे आपल्याला जे प्लॅनिंग करायचं आहे ते 33 लाखालाच करायचं आहे. आणि एक्सपेक्टेड रिटर्न्स आपण 12% पकडलेले आहेत. तर पहिला जो अप्रोच आहे तो आहे फ्लॅट SIP. फ्लॅट SIPचा अर्थ काय होतो, तर फ्लॅट SIPचा अर्थ असा होतो की पहिल्या वर्षापासून ते तुमच्या 15 वर्षापर्यंत तुम्ही SIPची अमाऊंट बदलणार नाही आहेत. त्याला आपण म्हणतो फ्लॅट SIP. तर ते काय आहे, तर तुम्ही 7,000 रुपये महिना या रेकॉर्डप्रमाणे किंवा तुमच्या या डेटाला 33 लाख जर तुम्हाला 15 वर्षात पाहिजे असतील तर तुम्ही कॅल्क्युलेटर सांगतोय की 7,000 रुपये महिन्याची SIP करा. किंवा दुसरा पर्याय सांगतोय इयरली इन्व्हेस्टमेंट, ती तुम्ही 80,000 वर्षाला करू शकता. आणि जर ते करायचं नसेल, वन टाईम इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर 6 लाख रुपये जर तुम्ही एक रकमी भरले तरी देखील तुम्हाला 33 लाख 15 वर्षात हे 12% मिळतील. आता दुसरा जो अप्रोच आहे ना तो खूप इंटरेस्टिंग आहे. बऱ्याच लोकांना किंवा बाकीचे जे कन्व्हेन्शनल कॅल्क्युलेटर्स आहेत त्याच्यामध्ये ह्या 3 व्हॅल्यूज तुम्हाला काढून मिळतील. पण नंतर क्लायंट आपल्याकडे आल्यानंतर ज्यांना आम्ही क्लायंटला ज्यावेळेस ह्या गोष्टी तिन्ही सांगतो तर ते सांगतात की सर सध्या मला एवढी SIP करणं शक्य नाही, मी सध्या फक्त 2,000 रुपयाची SIP करू शकतो. तर मी इथे या जो इनपुट आहे तो आहे की व्हॉट इज द मंथली SIP यू कॅन अफोर्ड, म्हणजे तुम्ही किती अफोर्ड करू शकता, तर ती आहे 2,000 रुपये. आता स्टेपअप SIPचा कन्सेप्ट काय ते थोडक्यात समजून सांगतो. स्टेपअप SIP म्हणजे काय आहे, तर तुम्ही दरवर्षी तुमची SIP किती वाढवली पाहिजे त्याला आपण स्टेपअप SIP म्हणतो. आता जर मी इथे या बटनला क्लिक केलं कॅल्क्युलेट स्टेपअपनी तर तो काय सांगतोय बघा की आता ते क्लिक केल्यानंतर तो म्हणतोय की तुम्ही सुरुवातीला 2,000 सुरुवात करा, दरवर्षी तुम्ही 1,000 तुमची SIP वाढवा आणि शेवटच्या वर्षी तुमची SIP चालू असेल ती असेल 16,000 रुपयाची. आणि इयर वाईज ब्रेकअप जो असेल तो असा आहे, पहिल्या वर्षी 2,000, दुसऱ्या वर्षी 3, तिसऱ्या वर्षी 4 आणि फायनल 15व्या वर्षी 16,000 रुपयाची तुमची SIP ही सुरू असेल. तर अशा प्रकारे आपण हे एक अतिशय ॲडव्हान्स असं कुठल्याही फायनान्शियल गोलसाठीचं जे सॉफ्टवेअर म्हणता येईल किंवा कॅल्क्युलेटर म्हणता येईल ते आपण इन हाऊस हे डेव्हलप केलेलं आहे. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया की जर तुमची या गोलसाठी किंवा कुठल्याही गोलसाठी जर एक्झिस्टिंग इन्व्हेस्टमेंट असेल तर आपल्याला हे कॅल्क्युलेटर डिटेल व्ह्यूमध्ये काढून देईल की तुम्ही किती गुंतवणूक केली पाहिजे. थँक्यू व्हेरी मच.